महाराष्ट्र टुडे 24 न्यूज, सत्य परिस्थितीचा सविस्तर आढावा। सत्ता कोणाच्या हाती, विजयाची पताका कोण फडकवणार, जनता कोणाच्या गळ्यात टाकणार विजयाची माळ, जनतेचं मत कोणाला, संपूर्ण महाराष्ट्रातील महानगरपालिकेतील संपूर्ण आढावा आपणासमोर। पहा फक्त महाराष्ट्र टुडे मराठीवर। नवनिर्वाचित नगराध्यक्ष आराधना दांडेकर यांनी पदभार स्वीकारला। मुरुडच्या समुद्र किनाऱ्याला ब्ल्यू पॅग नामांकित करण्यासाठी प्रयत्न केले जातील असे मंत्री आदिती तटकरे यांचे विधान। मुरुड जंजिरा शहरात राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पर्यटकांची संख्या वाढवण्यासाठी मुरुड शहराला ब्ल्यू पॅग यादीत समाविष्ट करणे अत्यंत महत्त्वाचे झाले आहे। श्रीवर्धनप्रमाणे मुरुड बीचसाठी ब्ल्यू फ्लॅग नामांकन मिळवून देण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन राज्याच्या महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिले। निवडणुकीत मोठ्या बहुमताने आराधना दांडेकर यांची थेट मुरुडच्या महापौरपदी निवड झाली। आज उद्घाटन समारंभात त्या बोलत होत्या। मुरुड नगर परिषदेच्या नवनिर्वाचित महापौर आराधना दांडेकर यांनी आज औपचारिकपणे पदभार स्वीकारला। या कार्यक्रमात सर्वांनी नवनिर्वाचित महापौर आराधना दांडेकर यांना पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले। खोपोलीतील शिंदे गटाचे नेते मंगेश काळुखे यांच्या हत्येबद्दल आणि सुनील ठाकरे यांच्यावर झालेल्या आरोपांबद्दल विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना आदिती तटकरे म्हणाल्या की आमदार महेंद्र थोरवे यांना सुनील तटकरे शिवाय दुसरे काहीही दिसत नाही। खोटे आरोप करणे त्यांचे काम झाले आहे। महेंद्र थोरवे यांनी त्यांच्या मतदारसंघाकडे लक्ष द्यावे। मला वाटते की जोपर्यंत ते सुनील तटकरे यांचे नाव घेत नाहीत तोपर्यंत त्यांना शांतता लाभणार नाही। टीका करतात आणि ह्या पोलिस प्रकरणानंतर आका तटकरे साहेबांचा काय सांगतात? महेंद्र थोरवेंना तटकरे साहेबांव्यतिरिक्त त्यांना कोण दिसतच नाहीये सध्या। गेल्या 1-1.5 वर्षापासून आपण बघतोय की दिवस रात्र तटकरे साहेब, तटकरे कुटुंब हे यांच्या अवतीभोवतीच त्यांचं आयुष्य फिरतंय। खरं तर मला कधी कधी त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते की ते एक आमदार आहेत विधानसभे मतदारसंघाचे आणि त्यांच्या मतदारसंघाच्या प्रश्नावर जर त्यांनी अधिक लक्ष घातलं असतं तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती। त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नांमध्ये जसे आम्ही जास्ती वेळ आमच्या मंत्रिमंडळातली जी जबाबदारी आहे, विधानसभा मतदारसंघ आहे, इथं जसं आम्ही लोकांच्या प्रश्नांमध्ये जास्ती आमचं पूर्ण वेळ आम्ही व्यतीत करत असतो, ते महेंद्रजींनी जर केलं तर त्यांच्या बाबतची ही जी सगळी नकारात्मक बाबी ज्या ऐकायला मिळत आहेत त्या मला वाटतं कमी होतील। पण कदाचित त्यांना तटकरे साहेबांचं म्हणजे एक ऑब्सेशन आपण म्हणतो तशा पद्धतीचं त्यांचं झालेलं असल्यामुळे कुठे ना कुठेतरी वेगवेगळे खोटे आरोप करणं, मधल्याही कालावधीमध्ये कुठेही जिथेही काही संबंध नाही तिथं तटकरे साहेबांचं नाव घेणं, याचा अर्थ असा आहे की ते बेचैन झालेले आहेत तटकरे साहेबांच्या नावाने।